ब्लॉगमध्ये स्वागत करते. सो मस्त ऑफिसवरून आली आणि मस्त तासभर टाईमपास झालेला आहे आणि आता कामाची वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनाच प्रश्न पडतो की काय करावं भाजीला. सो मला आता माझ्या फ्रीजमध्ये तर मला हा शेवगा दिसलाय. मस्त इन्स्टाला स्क्रोल करत मी एक रेसिपी बघितली, म्हणजे एक काही कधी बघितली, म्हटलं ट्राय करूयात बाय चान्स आता हे घरात आलंच तर म्हटलं करूयात. चला तर मग रेसिपी मी शेअर करते. आणि मी बनवलं आहे पिठातलं शेवग्याची शेंग. पिठातली शेवग्याची शेंग. सो बघूयात कशी लागती. मी पण फर्स्ट टाइमच बनवणार आहे. सो लेट्स सी कशी बनवते. आणि आजचा बेत आहे मस्त कढी, पिठातली शेंग, भात आणि मस्त भाकरी. चला. सो सगळ्यात पहिलं मी दूध जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते मी काढलं, कारण मला दही पण लावायचं होतं झालं तर. त्यामुळे मग पहिलं दुधावरची साय छान काढली. किती छान साय येते बघितलं ना. इथे पटापट शेंगा जे होत्या त्याच मी अशा सोलून घेतल्या, त्याच्या शिरा मोकळ्या केल्यात. म्हणजे आम्ही तर असंच म्हणतो, शिरा मोकळ्या केल्यात. तुम्ही काय म्हणता मला माहीत नाही. अशी शेंग चिरून घेतली. आता ह्याला पण ना हाफमध्ये पटापट चिरून घ्यायचंय. ह्याला हाफमध्ये चिरून घ्यायला लागते. हे बघा. आणि हे खरंच चेक करणं पाहिजे बरं का, कारण हे मी एका रीलमध्ये पण पाहिलं होतं. आतमध्ये शेंगामध्ये किडे असतात. सो युजली आपण अशा शेंगा करतो, आतमध्ये बघत नाही. सो खरंच हे करणं खूप गरजेचं आहे. आता आज हे मला कळलंय. सो लेट्स सी, इथून पुढं ते मी हाफ कट करूनच भाजीत टाकेन. खरंच मला हे आज ट्रू वाटलं. म्हणजे मी रीलच बघितली होती आणि त्याच्यात मला ते खरं नाही वाटलं, पण आज खरंच ते दिसलंय समोर. आता रेसिपीसाठी मी बेसन घेतले. बेसन थोडंसं ड्राय रोस्ट केले, त्यामुळे छान एकदम भाजून घ्यायचं. याचा वास थोडासा येतो, त्यानंतर समजायचं की आपण हे ड्राय रोस्ट पूर्णपणे झालं. हे भाजत तोपर्यंत मी कढीची पण तयारी करते साईड बाय साईड. आता छान हे ड्राय रोस्ट झालं, एकदम स्मेल पण आता छान सुगंध सुटलाय. सो ह्याला आता मी काढून घेते. पीठ गार झालंय. सो आता त्यामध्ये थोडीशी मिरची पावडर, थोडासा कांदा, म्हणजे जे तुम्हाला मसाले आवडतात ते सगळे टाका. मी तर सगळेच टाकते. त्यानंतर आणि छान मिक्स करून घ्यायचं असं. सो ज्या पॅनमध्ये मी पीठ काढलं होतं, म्हणजे भाजलं होतं, तेच पॅन घेते मी. काय वेगळं असं करत नाही. हा काय मी काय करायचंय, हे जी शेंग आहे ती अशी टॅप करायची, ठीक आहे, आणि ह्याच्यावरती ठेवून द्यायची. आय गेस हे पीठ जास्त होणार आहे. हे सगळं सेट झालेत शेवगा. आता जे आपल्याला आहे ते गॅस ऑन करायचा आहे छान, आणि छान हीट होऊन द्यायचं आहे एक 2-3 मिनिटं. हे असं तेल छान सगळ्यावरती सोडून द्यायचं, असंच ठेवायचंय आणि ह्याला नंतर झाकण मारायचं. सो इथं कढी, भाकरी सगळं झालं आणि त्यानंतर मग मला अजून एक मेनू करायचा ठरवलं मी ऑन द स्पॉट. बघूयात मी कोणता करते. सो फक्त कढीवरती भागणार नाही आणि त्या शेंगांवरती पण भागणार नाही. आणि माझ्या नवऱ्याला जास्त भजी आवडते. म्हटलं चला आज त्याला खुश करू, म्हणून म्हटलं भजी बनवूयात. सो आज म्हटलं थोडीशी वेगळी बनवूयात. प्रत्येक वेळेस स्लाइसवाली बटाट्याची बनते किंवा कांद्याची बनते, पण आता म्हटलं आज जरा वेगळी बनवूया स्लाइस करण्यापेक्षा. सो इथं बटाटा किसून घेतला आहे, तुम्ही बघितला, आणि त्याचा सगळा स्टार्च काढून घेते. पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतेच. सो इथे मी एक कांदा चिरून घेतलाय स्लाइस करून. हातातच कांदा चिरला आणि डिरेक्टली ह्याच्यात टाकलाय. मला भांडं खराब करायचं नव्हतं. सो भांडं खराब करायचं नव्हतं कारण माझ्यासमोर इतकी सारी भांडी आहेत की मी सकाळी ऑफिसला जाताना घासलीच नाही. मला वेळच नाही मिळाला मुळात.
त्यामुळं ना खूप सारी भांडी पडली माझ्या समोर आणि मला आता ही झालं सगळं आवरून आता घासायची आहे. सो त्यामुळं ना मी भांडी काढायचा कंटाळा केला. म्हणजे एकच भांडं खराब होणार माहिती मला, पण शेवटी एक काय आणि अनेक काय एक तेच झालं. सो हे दुखणं वेगळंच असतं स्त्रियांचं की भांडी घासणं. सो आता तेच माझ्या पुढे खूप सारी भांडी आहे. सो त्यामुळं मला भांडे काढायचं नव्हतं आणि सकाळी जाताना इतकी घाई झाली की मला भांडी घासायला वेळच नाही भेटला आणि लेट पण झालं. त्यामुळे मी तशीच भांडी ठेवली, फक्त किचन साफ करून निघून गेली. चला असो, हे असंच धावपळीचं आयुष्य असंच चालत राहतं आपल्याकडे. सो जे मसाले टाकायचे ते मी ह्याच्यात टाकलेत सगळे. त्यामध्ये मी टाकते ओवा. ओवा पण संपलाय, म्हणजे दुष्काळात 13 महिना काम हे कमीच होत नाही, वाढीचा हा पण डब्यात नाही आहे की. सो ह्या ग्लास ना मी काहीतरी 200ला 12 मागवले होते. ग्लासचे जार्स, स्पाइसचे जार्स आहेत. सो खूप स्ट्रॉंग आणि टफ आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर लिंक म्हणून टाईप करा, मी नक्की लिंक देईन. आणि खूप स्ट्रॉंग आहेत, म्हणजे खूप इझिली. आणि एका बाजूला आहे बघा असं मोठं होल आहे आणि दुसऱ्या बाजूला असं स्प्रिंकल्सवालं आहे. तुम्ही कुठलं पाहिजे. आणि असे 12 मिळाले आहेत, काहीतरी 250 का 200च्याच रेंजमध्ये होते आणि खूप टफ आहे. हार्दिकनी वरतून म्हणजे जरा हाईटनी फेकलं होतं, पण काही नाही झालं, एक पण क्रॅक नाही गेला. सो खूप छान आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा. चला, सो त्याच्यामध्ये मी सगळे मसाले डंप करून ओवा टाकलाय आणि काही नाही, युजली आपलं जे बेसन पीठ आहे ते. ग्लास जार्स छान आहे, दिसायला पण छान दिसतात. मीठ सुद्धा राहिलेलं आहे, हेही टाकते. छान पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं. असं थोडा वेळ आता असंच ठेवूयात ह्याला आणि मग नंतर तळायच्या वेळेस दाखवते. सो इथं डिशवॉश लिक्विड जे होतं ते माझं ते पण संपलं होतं त्यातलं. सो मी काढलं. सो हे शिमरचं डिशवॉश आहे जे की ॲमेझॉनला मला 5 लिटर्समध्ये. चला, भांडी घासून झालेली आहे. एवढी सारी भांडी होती. आता भजीला मी तेल तापवायला ठेवते, जरा सर्दी वाटते. असो, तेल तापवायला ठेवते. तर पहिला आता कढई तर ओली आहे. बाजारातून आणलेलं, कापलं आणि एकदम कापूस निघाला आतमध्ये आणि वरतून असं टवटवीत. म्हणजे जे आपण ऐकतो ना की ह्याचा देठ असा सुकलेला पाहिजे, ह्याला मोठा असा हा जो डाग आहे तो मोठा असला पाहिजे तर कलिंगड छान येतं, पण असं काही नाही आहे. ह्याचा देठ चुकलेला आहे. ह्या डाग पण छान होता, अर्धा तर मी गेला. म्हणलं अर्धा म्हणजे मी टाकेल असं करून तो राहिला फ्रीजमध्येच. आणि आता हा 3रा दिवस आहे गेस कापल्यानंतर. ते पूर्ण बघा कसा व्हाईट पडला आणि एकदम आतमध्ये जातं आहे आणि खाल्ल्यानंतर कडू लागतो. याचा अर्थ ह्याच्यामध्ये इंजेक्शन आहे. म्हणजे बघा किती भेसळ आली आजकाल, काहीही कशाचाही नेम नाही आहे. आणि आता माझा सगळ्यावरचा विश्वास उठत चाललाय. म्हणजे वरतून दिसते छान, पण आतून असं. चला, हे तर फेकावंच लागेल. तेल तापायला ठेवलं तोपर्यंत म्हटलं गाड्या घालूयात. कपड्यांची खूप सारे कपडे साचली होती. सो इथं पटापट कपडे घातली तोपर्यंत तिकडं तेल तापून झालं माझं. चला, ॲक्च्युली ना ही अशी काहीतरी त्याच्यात सगळा माझा मेकअप भरून ठेवला आहे मी. म्हणजे माझ्याकडं एक वॅनिटी आहे पूर्ण. ही जी मी लग्नात घेतली होती, ज्याचा की मला आता काही एक यूज नाही आहे. मी ह्याला 1000 रुपये घालवले होते. ओके, माझे ब्रश सापडले. मला नव्हतं माहिती ह्याच्यात माझे ब्रशेस आहेत. बापरे, चला चांगली गोष्ट झाली. ओके, ब्रश सापडले माझे. कितीतरी दिवस झाले मी शोधत होते, ते सापडले. सो ही सांगायचा मुद्दा राहिला. सो ही वॅनिटी मी लग्नाच्या वेळेस घेतली होती. याला आता 5 वर्ष झाले. छान आहे, एकदम टिकाऊ आहे, छान आहे, स्टडी आहे, एकदम भारी आहे. पण हिचा प्रॉब्लेम असा आहे की ही आपण जर कुठे जायचं म्हटलं तरी कॅरी करू शकत नाही. ही कुणाला व्यवस्थित आहे, जे मेकअप आर्टिस्ट आहे, जे ना ॲक्टर आहे, त्यांना ही जाईल. सो मी प्रेफर करेल, म्हणजे मी सजेशन देईल की तुम्ही ही वॅनिटी कधीच घेऊ नका. ही कुठे बाहेर जाताना आपल्याला एवढे मोठं कॅरी करता येत नाही.
लग्नाच्या वेळेस हौशेने घेतलं, पण आता हिचा काही एक मला उपयोग नाही आहे. बघूयात. आता ह्याच्यावरती मी असे काहीतरी पाउचेस, म्हणजे हे जे आहे हे माझं वॉश बॅग, ह्याच्यात मी प्रत्येक वेळेस माझं सगळं बॉडी वॉश वगैरे कॅरी करायची गावाला जाताना. इवन ह्याच्यात हे मेकअपचं आता रिसेंटली पाउच झाले. सो खूप दिवसापासून मी ठरवत होते की मी पाऊच घेते मेकअपचा, पण ते काय होत नव्हतं. शेवटी माझ्या बहिणीचं लग्न आहे, तिने स्वतःसाठी मागवलं, पण मग बघितल्यानंतर मला ते आवडलं आणि तिने स्वतःनीच मला मागून दिलं. चला छोटी बहीण. सो हे असं काहीतरी पाऊच आहे, छान आहे. मला पण हे बघता क्षणी खूप आवडलं आणि याची कॉस्टिंग पण फार भारी आहे. 112 रुपीज, 112 रुपये. क्वालिटी वाईज खूप छान आहे. याला जास्त कंपार्टमेंट आहे. म्हटलं चला हे खूप दिवसाचं पेंडिंग काम आहे, हे पण आज उरकून घेते, जेणेकरून मला हे असे काहीतरी आयरेगेरे पाउचेस यूज करायची गरज नाही पडणार. तुम्हाला हवं असेल तर लिंकमधून टाईप करा, हेही मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. ह्याची लिंक छान आहे. चला मी ह्याच्यात आता सगळं भरून घेते. छान आहे ना, कॉम्पॅक्ट आणि कुठे पण नेण्याजोगा पाऊच आहे. एवढं काही ह्याच्यात म्हणजे सगळं जे काय आपलं बेसिक मेकअप आहे ते सगळं माझं ह्याच्यात ॲडजस्ट झालेलं आहे. खूप सुंदर आहे, मला फार आवडलं. क्वालिटी वाईज टॉप नॉच आहे. चला 112 रुपयामध्ये मला छान असा पाऊच मिळाला आहे. सो लेट्स सी. मला फार आवडलं. भजी तळायला टाकल्या, तिथे एक घाणासुद्धा झाला आणि खरंच ह्या पद्धतीने आपण जर केल्या ना भजी, इतक्या छान क्रिस्पी होतात ना आणि टेस्टला सुद्धा, म्हणजे हे बघा खूप क्रिस्पी होतात, खूप छान होतात. नक्कीच ट्राय करू शकता बघा. चला आता ऑफिसवरून आल्यानंतर जो टाईमपास केला होता तो महागात पडला होता. जवळपास 9:30 झाले होते आणि भूक पण लागली होती. सो हे लेट झालं आहे सगळं. म्हटलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण अशाच न्यू व्लॉगमध्ये. टिल देन बाय.